तर मित्रांनो, आपण बालमानसशास्त्र या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ बघणाऱ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला, बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे? त्याचं उत्तर आहे जॉन डुई. त्यानंतर खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही? त्याचं उत्तर आहे रूढीबद्धता. त्यानंतर बालकाच्या वर्गातील अध्ययनांवर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते? त्याचं उत्तर आहे संस्कृती व प्रशिक्षण. त्यानंतर बालकाचा शारीरिक मानसिक भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो? प्रौढावस्था. त्यानंतर बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली? 20व्या. त्यानंतर वाढ ही संकल्पना कशा प्रकारची आहे? संख्यात्मक. त्यानंतर विकासाचा अभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे? वाढ. त्यानंतर बालकाची आनुवंशिकता कोणाकडून ठरते? त्याचं उत्तर आहे माता व पित्याकडून. त्यानंतर भ्रूणाच्या अध्ययनविषयक उत्पत्तीवर कोणत्या मानसशास्त्राच्या विचारांचा प्रभाव आहे? पियाजे. त्यानंतर श्रेणीबद्ध अध्यापनाची उत्पत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे? रॉबर्ट गॅग्नी. त्यानंतर अल्फ्रेड बिने हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? बुद्धिमापन. त्यानंतर बुद्धिमत्तेची अनेक घटक उत्पत्ती मांडून तिचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आहे? त्याचं उत्तर आहे थर्स्टन. त्यानंतर पदनिश्चय श्रेणीचे प्रकार कोणते? संख्यात्मक श्रेणी, आरेखित श्रेणी, कोटी श्रेणी, वरील सर्व. त्यानंतर अभिक्षमता म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे बालकांमधील विशेष कौशल्य विषयक क्षमता. त्यानंतर खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशीलतेवर अधिक भर देते? त्याचं उत्तर आहे प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, क्रीडा पद्धती आणि वरील सर्व. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा.